हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे सोमवारचा. तर सोमवारचं हे सकाळचं रुटीन आहे बघा. तर हे ना रविवारी मी मेथी दाणे, कलोंजी आणि कढीपत्ता याचं पाण्यात टाकून आहे ना एकदा धुवून घेतलेलं सर्व, आणि कढीपत्ता ना हाताने तोडला होता जसं तुटन तसा, आणि एक ग्लास पाण्यामध्ये, म्हणजे बॉटलमध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं पाण्यात मी रात्रभर ठेवलेले. म्हणजे एक दिवस पूर्ण आपल्याला ठेवायचं आहे. तर काल रात्री ठेवले होते, तर आज मी रात्री म्हणजे रविवारी रात्री ठेवले, तर सोमवारी रात्री मी एक दिवस पूर्ण एक रात्र पूर्ण असे ठेवले होते भिजत. आता आज रात्री मी संध्याकाळी ते गाळून घेणार आहे आणि केसांसाठी यूज करणार आहे, म्हणजेच केसांना स्प्रे म्हणून. तर तुम्ही धुतावेळेसही केस यूज करू शकता, किंवा असेही काही म्हणजे फरक जाणवत नाही, कारण ते फक्त सिरमच आहे. काही लिक्विड वगैरे नाही, म्हणजे ऑइल वगैरे काही नाही. तर चिकटपणा वगैरे एवढा काही जाणवत नाही सहसा, पण जाणवतं. तर तुम्हाला जर धुवायचं असेल तर लावल्यावर धुवू शकता, पण मी तर नाही धुवत. जर फरक पण आपल्याला पाहिजे असेल तर लगेच धुतलं पण नाही पाहिजे, तर मी धुवत नाही. आणि अशा प्रकारे हे केसांचं रुटीन आहे. कलर बघू शकताय किती छान आलेला आहे. कलर असा ना चेंज झाला आहे. कलोंजी पण चांगली असते. मेथी दाणे आणि कढीपत्ता भरपूर आरोग्यासाठी आणि आपल्या केसासाठीही चांगला असतो. म्हणजेच खाण्यामध्ये पण टाकू शकतो आपण मेथी दाणे आणि कढीपत्ता, त्यासाठी चांगला आहे. आणि केसांसाठीही. तर हे बघा, या अगोदरचं आहे फ्रीजमधून काढून ठेवलेलं आहे, म्हणजे नॉर्मल थंड होण्यासाठी. नंतर केसांना स्प्रे करणार आहे. तर हे जे लिक्विड मी परवा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रविवारचं, तर ते बघा केसांना लावलं मी. तर शॅम्पू पण टाकून मी हे लावलं होतं. तेच आता केसांना संपवायचं होतं, ते केसांना लावून घेतले. केस सुकले का मी करणार आहे. तर आता तयारी करत आहे. कडक झालेत केस, आता गुत्ता वगैरे काढायचा आहे. तर भेटते तुम्हाला, तयारी करते आणि भेटते. तर इथं बघू शकताय ड्रेस वगैरे घातलेला आहे. केसांचा गुत्ता वगैरे पण काढला आहे मी, आणि फक्त आता केस करायचे आहे. तर इथं मी ना तयारी करत आहे. जे सिरम म्हणजे जे क्रीम वगैरे मी लावते, मॉइश्चरायझर, ते लावत आहे. आणि ते मॉइश्चरायझर लावलं का कोणताही पावडर, कॉम्पॅक्ट किंवा क्रीम किंवा काही लावायची मला गरज पडत नाही. मला असाच म्हणजे मेकअप साधा सिंपल असा आवडतो. ऑइली फेस छान वाटतो मला, ग्लोईंग पण, ऑइली पण. असं ऑइली असं वाटत नाही, पण ग्लोईंग असा वाटतो. तर असा हा फेस मला खूप छान वाटतो, आणि असाच ग्लोईंग मेकअप आवडतो. तुम्ही ऑइली बोलू शकता किंवा याला ग्लोईंग बोलू शकता. तर आणि अशा प्रकारे फक्त एक लिपस्टिक लावते बस, अजून काही नाही. आणि केस वगैरे ना आता साधेच बनवते. गरमही खूप होतं, केस अशी गळ्यात येतात ना बाहेर गेल्यावर कुठं, तर गरम वगैरे खूप होतं, आणि वर बांधले का बरोबर वाटत नाही. तर इथं मी ना आता निघाले होते डीमार्टला जायला. पण मम्मीने फोन केला होता दुपारी की जाऊया, म्हणून म्हणजे ठीक आहे, मला पण घ्यायचं होतं थोडंसं वेट लॉसचं सामान, जे तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मी. तर हे बघू शकता. आता मी तयारी वगैरे करत आहे, आणि 4 वाजून गेले होते, मला उशीर झाला. पण ते लहान लहान मुलं येतात ना समोरचे, ते लोक ना जात नाही लवकर आले का, मग त्यांच्यासोबत ना बसते मी. छान वाटतं जरा लहान मुलं असे घरात आले, त्यांचा आरडाओरडा. मला खूप आवडतात लहान मुलं, त्याच्यामुळे ना मी मग काम सोडून त्यांच्यासोबतच बसते. त्याच्यामुळे मग कामं पण राहतात. तर मग तयारी करायची राहून गेली की आम्ही 4ला निघणार होतो. मग इथं मम्मीचा फोन आला, तर मम्मीला बोलले निघते म्हणून. मम्मी आवरून बसलेली. तर इथं केस वगैरे करत आहे बघा. कशी मस्त अशी ना केस, सिरम वगैरे लावलं ना, व्यवस्थित केसांची काळजी घेतली ना, तर व्यवस्थित केस वगैरे राहतात निरोगी आणि चांगले, म्हणजे तुटत वगैरे नाही किंवा गळत वगैरे नाही जास्त. छान वाटतात, आणि धुतल्यावर पण बघू शकता की ते मस्त असे वाटत आहे. असे म्हणजे घनदाट असे वाटतात, असे पातळ वगैरे अजिबात वाटत नाही. कुठं बाहेर जाता वेळेस पण आपल्याला असे क्लिप वगैरे लावून जाऊ शकतो. आणि इथं थोडंसं ना मी अत्तर लावत आहे. तर हा अत्तर त्यांनी गुलाबाचा आणलेला आहे. मी त्यांना सांगते दरवेळेस शुक्रवारचा आणून द्या, तर त्यांनी ह्या वेळेस संपला तर काल आणला होता, म्हणजेच रविवारी आणला होता. तर ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे लावते अत्तर कानाच्या मागं दोन्ही साईडला, या बोटाने बघा, आणि आपल्या इथं कंठावर आणि मानेच्या मागे, आणि इथं हाताला पण लावायचं. तर हे शुक्राचं प्रतीक असतं, हाताला लावायचं असं चांगलं असतं. आणि मंत्र बोलते कसं हातात लावलं ना, जेव्हा आपल्याला टाईम असेल तेव्हा लावायचं, दिवसातून 1-2 वेळेस. तर मी लावते असं हाताला, आणि एक मंत्र बोलते. तर तो मंत्रानंतर तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेन कोणता मंत्र बोलते काय. तर मैत्रिणींनो, तयारी झालेली आहे.
केस वगैरे केले, आता निघते. 4:30 झाले. लाडू आले बघू शकताय. लाडू हाय कर, हाय. लाडू हाय कर, हाय. हाय कर, हाय. लाडू लाडू. कालचं कॅन्सल झालं होतं, तर मम्मीने फोन केला आज जाऊया. म्हणजे ठीक आहे, मला पण थोडं वेट लॉसचं सामान घ्यायचं, दुसरं काही घ्यायचं नाही. वेट लॉसचं म्हणजेच मी रुटीन तुमच्यासोबत अगोदर शेअर केलं होतं ते, पण तसंच पण थोडंसं अजून वेगळं, म्हणजे थोडासा बदल केला आहे त्या रुटीनमध्ये. आणि ते मी आजपासूनच चालू करणार आहे किंवा उद्यापासून. उद्या बनवून किंवा आज टाईम भेटत आज बनवून, पण लगेच आज किंवा उद्या 1-2 दिवसामध्ये रुटीन चालू करणार आहे. पण त्याने खरंच मी ज्यांचा कोणाचा व्हिडिओ बघितला त्यांचं मला ते नंतर सांगा, पण फरक पडतो. तर त्यांनी असं सांगितलं की फरक पडतोय, तर बघू आता किती फरक पडतोय किती नाही. 8 दिवसांनी जेव्हा मी ते बनवून तेव्हा आणि नंतर 8 दिवसांनी मग जे मी रुटीन चालू केल्यावर 8 दिवसांनी वजन किती आहे अगोदर आणि नंतर किती कमी होतं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करा. तर असं चला, आता मी निघाले, आता तयारी वगैरे झालेली आहे. भेटूया डीमार्टमध्ये. जमलं तर नक्कीच व्हिडिओ शूट करेल. मला काही जमत नाही बाहेर व्हिडिओ शूट करायला, तरी पण जमलं तर थोडा का होईना शूट करून, जसं कालचा घाटकोपरचा केला होता. चला ठीक आहे, चला. तर इथं निघाले आहे मी पर्स वगैरे घेऊन. भेटूया आपण डीमार्टला. तर ते बाहेर पिल्लू बाय कर, बाय पिल्लू, बाय कर पिल्लू. पिल्लू व्हिडिओ 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 बाबू लाडू बाय कर बाबू, बाय. प्लँकिच प्लँकिच. आता मी चालले. जय बाप्पा, जय बाप्पा. तर इथं मी चालले. आता बघा आले मम्मीकडं, तर मम्मीचे थोडासा व्हिडिओ शूट केला. तर मम्मीला हाय कर, हाय कर व्हिडिओमध्ये. तर इथं बघू शकता डीमार्टमध्ये एवढाच व्हिडिओ शूट केला. अजून काढत होतो, पण तिथं परवानगी नव्हती व्हिडिओ काढायची, अगोदरच सांगितलेलं. आणि हे डीमार्टून आले होते, पिझ्झा आणला होता. आर्याला खूप आवडतो, तर मी घेत होते, पण मम्मीने घेऊन दिला आर्याला पिझ्झा. आणि एक शोरमा पण आणला होता. तर आर्याला पिझ्झा आणि मला शोरमा. तर खूप वेळ झाला आम्हाला यायला, आणि शॉपिंगही नाही म्हणता पण खूप असे कुठं पण गेलं का पैसे जातात. कुठं असं होत नाही की आपण बायका जातो आणि पैसे खर्च होत नाही असं. ते बघू शकताय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. हे छोटीशी शॉपिंग बघा, छोटीशी शॉपिंगला पण 800-900 रुपये गेले. ते बघू शकता. आर्यासाठी आणलं होतं सर्व, त्यांनी सांगितलं होते ते आणलं. आणि ही मॅगी त्याला खायची होती, कोरियन मॅगी BBQची. आणि ही अगरबत्ती संपलेली ते आणलं. आणि हे वेट लॉसचं आहे, ते नंतर शेअर करेन तुमच्यासोबत. आणि ही विलायची बघा, तिथे मला भेटलीच नाही जेवढी मला वजनात पाहिजे होती तेवढी. तर आणि हे नान पराठा आहे, सॉरी गार्लिक नान पराठा आहे, छोटे पॅकेट घेतले. आणि हे लच्छा पराठा आहे, ते गव्हाचे आहेत मला असं यावेळेस. गहू तिथे दाखवलेत. गोल्ड लच्छा पराठा आहे. आणि इथं चाय बनवला आहे. फ्रेश झाले, आता करायचं आहे स्वयंपाक. तर इथं बसले आहे, थोडंसं तुम्हाला दाखवली शॉपिंग. जास्त काही नाही केली, जेवढं केली तेवढं. आता इथं किचनमध्ये आलेले आहे. किचनमध्ये आता ना भाजी वगैरे काही नाही करत. वांग्याचं कालवण, भात आणि चपाती असं साधा सिंपल असं स्वयंपाक करत आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.